हॅलो फ्रेंड्स, आज आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालो हे सर्वांनाच माहीत आहे. पण 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 या काळात भारत संपूर्ण होता, पण प्रजासत्ताक मात्र नव्हता. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाले आणि भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला प्रजासत्ताक देश बनला. हा दिवस मुद्दाम निवडला गेला कारण 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला. त्या दिवशी भारताने ठरवले, आता अर्धवट स्वातंत्र्य नको, आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य हवे आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगासमोर उभा राहिला. प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस नसून कर्तव्याची आठवण करून देणारा राष्ट्रीय उत्सव आहे. संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन झालेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दस्तऐवजाला आकार देण्यात मध्यवर्ती भूमिका बजावली. मसुदा तयार करण्याची प्रक्रिया तपशीलवार आणि व्यापक होती. ती पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. मूळ संविधानात 395 कलमे होती, ज्यात शासन, मूलभूत अधिकार आणि राज्याची रचना यांचा समावेश होता. भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी साजरा करण्यात आला, जेव्हा संविधान अधिकृतपणे अंमलात आले. या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. प्रजासत्ताक दिन आपल्याला लोकशाहीचा खरा अर्थ शिकवते. तो नागरिकांना आठवण करून देतो की लोकशाही राष्ट्रात सत्ता ही जनतेकडे असते आणि देशाचे भविष्य घडविण्याचा प्रत्येक व्यक्तीची भूमिका महत्वाची आहे. मतदान, नागरी सहभाग आणि जबाबदार नागरिकत्व याद्वारे लोकशाही मजबूत आणि अर्थपूर्ण होते. प्रजासत्ताक दिन म्हणजे ध्वज उभारण्याचा नव्हे, तर संविधान मनात उभारण्याचा दिवस आहे. तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.